तांदूळ पिठी, गूळ आणि ओल्या नारळाच्या अप्रतिम कॉम्बिनेशनच्या हळदीच्या पानांचा सुगंध असलेल्या गरमागरम पातोळ्या कोणत्याही सीझनमध्ये मस्तच लागतात. पण विशेषतः श्रावण भाद्रपदात त्याची चव खुलून येते. पावसाळी वातावरणात अशा चविष्ट पातोळ्या असल्या की जेवणात बाकी फारसं काही लागत नाही. पातोळ्या चवीला बऱ्याचशा उकडीच्या मोदकासारख्याच लागतात, पण करायला खूप सोप्या असतात. चला बघूया कशा करायच्या टेस्टी पातोळ्या. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. पातोळ्याचं सारण करण्यासाठी आपण हे ताजं ओलं खोबरं आणि गूळ घेतला आहे. पातोळ्या करण्यासाठी ही हळदीची पानं सगळ्यात आवश्यक आहेत. 2 वाट्या खवलेला ओला नारळ पॅनमध्ये घेऊ. त्याच्या अर्धा म्हणजे 1 वाटी बारीक चिरलेला गूळ त्यात मिक्स करून त्यावर झाकण ठेवू. 5-10 मिनिटांनी मध्यम गॅसवर मिश्रण शिजायला ठेवू. एखादा मिश्रण मिक्स करून घेऊन त्यावर झाकण ठेवून शिजू देऊया. अधूनमधून मिश्रण ढवळत राहूया. यातला गूळ जवळजवळ पूर्ण विरघळला आहे. झाकण काढून मिश्रण असंच शिजू देऊया. हे बघा, हा बाजूनी जो रस दिसतोय ना, तो आटेपर्यंत आपल्याला मिश्रण शिजवायचं आहे. आता आपण गॅस बारीक केला आहे आणि आपण मिश्रण अधूनमधून ढवळतोय. यातला रस आता आटला आहे. आता आपण गॅस बंद करून सारण गार होऊ देऊया. सारण गार झाल्यावर त्यात पाव टीस्पून वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊ. उकड करण्यासाठी फक्त हे एवढं साहित्य लागतं. जाड बुडाच्या पॅनमध्ये 1/4 वाटी पाणी घेऊ. त्यात चिमूटभर मीठ आणि अर्धा टीस्पून साखर घालू. पाव टीस्पून तूप घालून मिश्रण एखादा ढवळून घेऊ. 2-3 मिनिटात पाण्याला खालून उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता यात 1 वाटी तांदूळ पिठी घालून भराभर मिक्स करून घेऊ. आत्ता आपण गॅस बारीकच ठेवला आहे. मिश्रण असं भराभर ढवळत राहिलो की यात अजिबात गुठळ्या होत नाहीत. मिश्रणातलं पाणी पिठात पूर्ण मुरलं की यावर झाकण ठेवून शिजू देऊया. 1 वाटी पिठीची उकड करताना मी बरोबर 120 आकडे मोजेपर्यंत झाकण ठेवून उकड शिजू देते. अशी उकड अगदी परफेक्ट मऊसूत शिजते असा माझा नेहमीचा अनुभव आहे. तुम्हीही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. तुमची ही उकड परफेक्ट होईल. याकडे मोजून झालेत आणि हे बघा, झाकणावरचं पाणी खाली पडायला सुरुवात झाली आहे. आता आपण गॅस बंद करून उकड गॅसवर अशीच झाकून राहू देऊया. आपण गॅस बंद केला होता, त्याला 3-4 मिनटं झाली आहेत. आपण थोड्या उकडीचा गोळा करून बघू. हे बघा, उकड अशी न चिकटता मऊसूत होणं ही उकड परफेक्ट होण्याची खूण आहे. आता आपण उकड प्लेटमध्ये ओतून घेऊ. भांड्याला तळाशी तूप लावून उकड मळून घेऊ. एवढी गरम उकड हाताने मळता येत नाही, पण भांडं वापरून मात्र उकड छान मळली जाते. उकड थोडी मळली गेल्यावर अशी 1-2दा उलटसुलट करून घेऊ. तूप लावलेल्या हाताने उकड छान मळून घेऊ. आपण उकड करण्यासाठी आंबेमोहर, इंद्रायणी आणि बासमती तांदूळाची मिक्स पिठी वापरतोय. उकड करण्यासाठी तांदूळ पिठी कशी करायची हे दाखवणारे माझे बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत. त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. साधारण लिंबा एवढा गोळा घेऊन मळून घेऊ. हळदीच्या पानावर लांबट गोळा करून थापून घेऊ. हळदीच्या पानाचा आकार जसा असेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त पातळ थापून घ्यायचं. पातोळी थापली गेल्यावर त्याच्या अर्ध्या भागात भरपूर सारण पसरवून घेऊ. पान फोल्ड करून कडा दाबून घेऊ. यामुळे आतलं सारण बाहेर येत नाही. हे बघा, पातोळी वाफवण्यासाठी तयार आहे. आता पातोळी थापण्याची यापेक्षा सोपी पद्धत दाखवते. उकडीचा असा लांबट गोळा करून पानावर ठेवू. वरून एक प्लास्टिक बॅग ठेवून हलक्या हाताने लाटून घेऊ. उकड जर परफेक्ट शिजलेली असेल तर पातोळी अशी एकसारखी पातळ लाटली जाते. पान फोल्ड करून असा मध्य मिळतो. अर्ध्या भागात आधीसारखंच सारण पसरवून घेऊ. पान फोल्ड करून कडा दाबून घेऊ. पान जर खूप बारीक असेल तर त्याप्रमाणे उकडीचा जास्तीत जास्त लांब गोळा करून असं लांबट लाटून पातोळ्या करा. अशी अरुंद छोटी पानं असतील तर सबंध पान वापरा. जर पानं बरीच मोठी असतील तर त्याचे तुकडे करून वापरा. याचप्रमाणे पानाच्या आकाराप्रमाणे गोल पातोळी थापून करंजीसारख्या आकाराचीही पातोळी करता येते. तसंच जर हळदीचं पान मिळालं नाही
तर केळी किंवा कर्दळीचं पानही पातोळ्या करण्यासाठी वापरू शकता. एवढ्या प्रमाणात 7-8 पातोळ्या तयार होतात. आपल्या सगळ्या पातोळ्या थापून झाल्या आहेत. त्या आपण स्टीलच्या रोळीवर ठेवू. जाड बुडाच्या पातेल्यात हे एवढं पाणी घालू. त्यावर कोस्टर ठेवून त्यावर तयार रोळी ठेवू. झाकण ठेवू. आधी पुरेशी वाफ येईपर्यंत गॅस मोठा ठेवू. नंतर मध्यम गॅसवर पातोळ्या शिजू देऊया. आपण पातोळ्या वाफवायला ठेवल्या होत्या त्याला साधारण 15 मिनिटं झाली आहेत. आपण गॅस बंद करू. 3-4 मिनिट बंद गॅसवर पॅन ठेवल्यानंतर आपण पॅन खाली घेतलं आहे. हे बघा, पातोळ्या छान वाफवल्या गेल्या आहेत. आता त्या अशा अलगद सोडवून घेऊया. हळद, केळी, कर्दळी अशी सगळी पानं नैसर्गिकरित्या निर्लेप असतात. याला तेल तूप न लावताच त्यात शिजवलेला पदार्थ असा सहज सुटून येतो. हळदीच्या पानाचा एक मस्त सुगंध याला येतोय. पातोळ्यावर पानाचं सुंदर डिझाईनही आपोआप उमटतं. गरमागरम टेस्टी पातोळ्या खाण्यासाठी तयार आहेत. वरून साजूक तुपाबरोबर पातोळ्या मस्त लागतात. या नागपंचमीला किंवा गणपतीत नक्की करून बघा. आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.